आणि या स्पर्धेकरता मॅचचा आनंद घेण्याकरता त्यांना आपण पाहतोय। त्यानंतर विष्णू मिश्रा साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचाही करूया विशेष सन्मान। विष्णू मिश्रा नौकार, हे सर्व नौकारचे पाहुणे आपल्याला पाहायला मिळतात। या सर्वांचा या ठिकाणी सन्मान होताना थँक्यू, सर्वांचा आभारी। जाऊया ऑनगोइंग मॅच कडे, थँक्यू। चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। आणखीन एक मोठा सामना आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतोय। अंकुश मूर्ती पत्तुपाकस दत्ताळी जूचंद्र आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना NCC नारंगी। गोलंदाजी मार्क वरती नवी मुंबईतील एक वेगवान गोलंदाज धारावी एक्सप्रेस गोलंदाजी मार्क वरती येतोय। अविष्काजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 आणि विकेट हॅट्रिकसाठी 5000। पहिलाच बॉल एक वेगळ्याच धाटणीचा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला होता। इथे गोल्डन ज्या पद्धतीने रॅकेट फिरवावं ना त्या रीतीने इथे बॅट फिरवली होती मयूर मांगेलाने। प्रतीक घरत आणि मयूर मांगेला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। पहिला चेंडू जो वेगाने इथून पाहायला मिळाला होता। खरं तर टेनिस क्रिकेट विश्वामधील सर्वाधिक वेगवान चेंडू ज्या गोलंदाजीने टाकलाय आणि तो सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती आहे। ISPL मध्ये 143 किलोमीटर पर आवर आणि तथा इंडिया कप मध्ये 147 किलोमीटर पर आवर। यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर होता। पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल मिळते। विकी भोईर वरती हल्ले करायचे नाही आहेत, हेच मनोस उभे आहेत या संघाचे आणि या दोन्ही फलंदाजांचे। सिंगल डबलला जास्तीचं प्राधान्य देत आहेत। 2 धावा धापलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात। आघाडीची जोडी मयूर मांगेला 2 मॅच मॅन ऑफ द मॅच। लेदर बॉलचा दांडगा अनुभव A डिव्हिजनच्या स्पर्धा अगदी त्याच वेळेला त्याच्या साथीला प्रतीक घरत जो नॉन स्ट्रायकर हिंडला पाहायला मिळतो। त्यानेही क्रिकेट सातत्याने गाजवलंय सॉफ्ट हँडने। पुन्हा पुन्हा रिस्पेक्ट दिली आहे। बॅकलेपला खाली ठेवलं, सिंगल घेण्याचा कोणताही प्रयत्न ठेवलेला नाहीये। बॅकचा चेहरा लवकर इथे मात्र बंद करण्याचा प्रयत्न केलाय। चांगली बॅटिंग मयूर मांगेला मैदानाच्या आतमध्ये करतोय। सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळालंय। 3 चेंडूचा खेळ संपलाय। एकंदरीत धावफलकावरती धावा बनल्या त्या 2। गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट। इथे स्लोवर 1 होता, कमी गतीने चेंडू टाकलाय, शरीराचा वेध घेतलाय, चांगला चेंडू पाहायला मिळाला, फिंगर रोल केले होते, लॅक ऑफ स्पेस पाहायला मिळाला। विकी भोईर धारावी एक्सप्रेस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। आज जुचंद्र नगरीमध्ये खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटची स्टारकास्ट दाखल झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून खूप चांगला खेळ सध्याच्या घडीला या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 3 या आकड्यावरती। षटक क्रमांक पहिला सुरू आहे। एका बाजूला प्रतीक घरत या फलंदाजाला तुम्ही पाहताय, परंतु त्याच्या विरोधात विकी भोईर गोलंदाज तयार। यावेळेस हा प्रकार होता, पुल करायचा होता, वेगवान चेंडू वेगात टाकलाय, चेंडू आलाय डॉट। प्रतीक घरत स्ट्रायकर एंडला पाहायला मिळाला। हे बॅटल महत्वाचं होतं। ऍक्शन रिप्ले पहा, बॉल उचली घेणारा पाहायला मिळाला होता आणि या रिॲक्शन्स स्वतःवरती नाखुश आहे। स्ट्रोक मेकर आहे खेळाडू, परंतु स्ट्रोक त्याला जनरेट आणि पॉवर जनरेट करता आले नाही, बॉल मिडल करता आला नाही, किंवा बॅटला लागलाच नाही। डॉट बॉल आलाय। कुतूहलाचा विषय राहतो ना, वेगाशी कॉम्प्रोमाइज केलेला नाहीये। यावेळेला ऑन साइडला फेकून दिला, आज स्लोवर होता, पिक केला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय। वेल जज कॅच, कैवल्य पाटील बंधूने काय इथे झेल टिपलाय, आयकॉनचा काटा काढला आणि नेत्रदीपक झेल बाउंड्री लाईन वरती इथे टिपण्यात आलेला पाहायला मिळाला कैवल्य पाटीलच्या माध्यमातून। थँक्यू। प्रतीक घरतने निराश केले, 3 चेंडू खेळलाय, फक्त एकच धाव। दबाव होता या फलंदाजावरती, ॲज अ आयकॉन म्हणून त्याची निवड झाली होती। फटका फसला होता, प्रॉपर टायमिंग करू शकलेला नाहीये। हवेत होता चेंडू, कैवल्य पाटील मिड विकेटला कमालीचा जजमेंट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला। अप्रतिम झेल त्यांनी कंप्लीट केला। विकी भोईर पहिल्या षटकामध्ये फलंदाजीला बगदाड पाडतो या मॅचमध्ये। अप्रतिम गोलंदाजी। पहिल्या षटकामध्ये जर आतापर्यंत धावा जर पाहिल्या ना तर फक्त 3च धावा या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय जबरदस्त क्रीडा सोहळा, आज क्रीडा रसिकांची अलोट गर्दी या क्रीडांगणावरती तुम्ही पाहताय। बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत
पतू पॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते आमदार चषक 2026 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा अप्रतिम सामने पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये प्रत्येक सामना रंगतदार या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालाय. षटक क्रमांक दुसरा बॉलिंग ट्रॅक वरती याच परिसरातील सुपरस्टार गोलंदाज कैवल्य पाटील बंधूला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला आणि बंधूसाठी त्यांच्याच बंधूने पारितोषिक दिलंय. कॅच टिपला होता जिथे मात्र अविष्कारजी पाटील यांच्याकडून 500 रुपये आणि तथा केदार पाटील साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपये एका कॅचसाठी आलेले आहेत. स्कोर कार्डवरती 3 बनल्यात. पहिल्या षटकाचा नुकताच खेळ संपलेला पाहायला मिळाला. या संघाचे मेंटॉर सागरजी भोईर हे देखील पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल बाकफुटला आलाय, कट केला, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, आउटफील्ड फास्ट आहे, रन्स निश्चित मिळणार आहेत. दुहेरीचा प्रयत्न इथून करण्यात आला. 2 धावा. मयूर मांगेला हा असा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये त्याची फलंदाजी सर्वाधिक महत्वाची राहणार आहे. धावफलकावरती 5 बनल्यात. कैवल्य पाटील, कैवल्य दत्तात्रय पाटील हे नाव असं राहिलंय आखाती देशांमध्ये जाऊन ज्याने आपल्या जुचंद्र गावाचा दबदबा आणि नाव मोठं करत असताना पाहायला मिळाला. ब्रँडेड नावाचं स्वतःचं ब्रँड त्याने तयार केलं आणि खऱ्या अर्थानं अनेक खुल्या गटाच्या संघांमध्ये ज्याला आपण खेळताना पाहायला मिळालंय. बंड्या बॉईज संघाकडून अनेक स्पर्धा त्याने खेळताना पाहायला मिळाल्यात. अगदी विरारमधूनही देखील आपण अंकलच्या संघामधूनही त्याला नेहमीच पाहायला मिळालंय. धावफलकावरती 5-1. उजव्या अशीच्या बाहेर बॅकलेफला खाली ठेवलं होतं. हलकी हाताने खेळलं जाते. मैदानाच्या आतमध्ये हा खेळ सर्वाधिक महत्वाचा राहणार आहे मयूर मांगेलाचा, कारण तो जास्त काळ मैदानावरती व्यतीत करणं, धीरोधार्थता दाखवणं, संयमाचा बाण फुटू न देणं याच गोष्टी महत्वाच्या राहणार आहेत. संघाला हिताच्या राहतील. 6-1. चांगली सुरुवात या मॅच मध्ये आतापर्यंत गोलंदाजाने केलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. वेगात टाकला होता परंतु दिशाहीन चेंडू. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 7 धावा. आई साई मित्रमंडळ डोंगरपाडा यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी नारंगी टीमला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. 7 धावा धावफलकावरती. एक फलंदाज बाद. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज क्षेत्ररक्षक पोहोचलेत. कॅच हातातोंडाशी आला होता. गॅप चांगला इथे बॅकअप चांगलं पाहायला मिळालंय. भूषणजी भोईर एवढ्या शरीराचं वजन संतुलन सांभाळायचं आहे आणि तदनंतर बॉलवरती जायचं आहे ही बाब सोपी नाही आहे. भरभक्कम देहबोली आहे. शरीरदृष्टी पहा त्यांची. विरुद्ध दिशेने जात असताना चेंडूवरती पोचत असताना पाहायला मिळाल्यात. फाईन लेग हे असं क्षेत्र आहे ना तिथे मी सर्वाधिक वजनदार खेळाडूंनाच पाहिलंय. पंकज जाधव माटाची ही ठरलेली जागा आहे. त्याच ठिकाणावरती भूषण भोईर आहेत. 9-1. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस देखील हवेत खेळलेत परंतु फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का? पोहोचलेत फिल्डर आणि काय अप्रतिम झेल पाहायला मिळतोय. व्हॉट अ कॅच, अफलातून कॅच. फिल्डर त्या ठिकाणी दिवेश पाटील होता आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळतोय. आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू. बंधूने जी काही विकेट मिळवली त्यासाठी पुन्हा एकदा अविष्कारजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं पाहायला मिळालं. हा धावता झेल पहा, ऍक्शन रिप्ले पहा, वेगाने धावत येत असताना पाहायला मिळाला. शरीराचं संतुलन, हँड अँड आय कॉर्डिनेशन, फिजिकल फिटनेस आणि एकदम अगदी आपण पाहिलं ना स्वतःला झोकून दिलं होतं दिवेश पाटीलने. वेगाने तो मैदानाच्या आतमध्ये धावतोय. आपण नेहमी म्हणतो ना सिंहाची तडप, आक्रमकता आणि आत्मविश्वास हा आपल्यामध्ये असायला हवा आणि आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना हा वेगळ्या प्रतीचा आहे खेळाडू. चपळतेचा चीता वेगाने चेंडूवरती येत असताना झेल टिपला आणि गौतमला माघारी परतवण्यामध्ये यशस्वी राहिलाय. आकाश नवीन पाठण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. आकाश एका बाजूला तर त्याच्या साथीला मयूर मांगेला. विकेट मिळवली आहे कैवल्य पाटीलने आणि अविष्कारजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज त्याच्या विकेटसाठी आलेलं पाहायला मिळालंय. धावफलकावरती धावा केवळ आणि केवळ आपण पाहतोय ज्या 9 आहेत. 2 फलंदाज इथे बाद झालेले पाहायला मिळालेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पहिला बॉल फेस करतोय बॅटर. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हे मॉडर्न डे क्रिकेट आहे. स्वतःला स्ट्रेच करणं आणि आपण पाहिलं ना नवनवीन फटक्यांचा आविष्कार इथे दाखवणं हे हल्लीच्या खेळाडूंचा ट्रेंडच बनलाय.
आविष्काराचा फटका खेळण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं जर पाहिला तर फलंदाजांनी केला होता, यशस्वी झालेला नाही आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा खोलवटापर्यंत चेंडू होता, फ्लिक केलाय, फक्त ऑन साईडला दिशा दिली आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, फिल्डर आहे त्या ठिकाणी वेगाने श्रेयस कदम, बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय थोडीशी चाच पडले, इथून धावा बी आल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 11 धावा. काय गोलंदाजी सर केली आहे, 2 षटकांचा खेळ संपलाय आतापर्यंत. NCC नारंगी या टीमला डॉमिनेट केल्या. अंकुश मोदी, पतू पॅकर्स, दत्ताली स्पोर्ट झूचंद्र या संघाने आज खूप चांगला स्क्वॉड पाहायला मिळतोय दत्ताली स्पोर्ट झूचंद्र संघाचा. आणि खऱ्या अर्थानं सागरजी भोईर यांचा उल्लेख करावा लागेल, मॅनेजर आहेत त्या संघाचे. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना धरी करी शस्त्र हाती, युक्तीच्या गोष्टी सांगेन चार, ही भूमिका सागर भोईर यांची राहिली आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगला संघ दत्ताली स्पोर्ट झूचंद्र या संघाचा आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. पुन्हा एक स्वतः मेंटोर म्हणून कामकाज करतात, खेळाडूंना चांगली संधी देतात, नवनवीन खेळाडूंना ज्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत असताना पाहायला मिळालेलं आहे. आणि स्वतः मॅनेजमेंट, संपूर्ण मॅनेजमेंट यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. यू कांट गेट शॉट, यू मेक अ शॉट. इथे फटके मिळणार नाहीत, तुम्हाला ते बनवावं लागतील. विकी भोईर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळाला आहे. 11ला 2 आहेत. विकी भोईर दाराबाई एक्सप्रेस वेगाने धावतीय मैदानाच्या आतमध्ये, पटरीवरती वेग प्रचंड आहे त्याच्याकडे, टप्पा चांगला पाहायला मिळाला आहे. प्रेक्षक वर्गाला विनंती आहे, रेलिंगच्या आतमध्ये कोणी बसू नका आणि किंवा उभे राहू नका. धापलकावरती धाबा 11 आहे. 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल विकी पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने बॅकलिफ्टला इथे खाली ठेवलंय. इथे घडलंय तरी काय, इथे घडतंय तरी काय, हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, ये क्या हुआ. बैटर आउट. थँक्यू. खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजच्याच दिवशी एक मोठा इतिहास रचला गेलाय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर बांगलादेशच्या एका खेळाडूने पाकिस्तानच्या खेळाडूला आज थांबवून रनआउट केलं. मला आज त्याची पुन्हा एकदा आठवण झाली. सलमान अली आगा जो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळालाय. आणि सखेत खेद व्यक्त केला मोहम्मद कैफने की अशा गोष्टी घडायला नाही हव्यात. ॲक्शन रिप्ले तसंच काहीतरी घडलं होतं, परंतु बॅटर दूर होता. विकीने तेच केलं, बॉलला फील्ड केलं आणि हा ॲक्शन रिप्ले पहा. अगदी थ्रो ही परफेक्ट पाहायला मिळाला होता. बॉलला पकडलं एकाच हाताने आणि हा थ्रो केला. आणि त्याकरिता हे 500 रुपयाचं कॅश प्राईज विकीने रनआउट केलंय. त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आविष्कारजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आलेला आहे. काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड विकीचा आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं व्यावसायिक क्रिकेट खेळतो, खुल्या गटामध्ये खेळतो, महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जाऊन हा खेळाडू खेळतो. नवे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहिलाय. आणि आज त्याच्या माध्यमातून या मैदानावरती काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं. फलंदाजाला धावबाच्या स्वरूपात त्यांनी बाद केलं. नवीन फलंदाज मैदानावरती धीरज दाखल झालाय, परंतु स्ट्रायकिंग एंडला मयूर मांगेला त्याच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये खोऱ्याने धावा आलेत. तोच फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज विकी भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस फक्त चेंडूला पुश केलाय, डिफेन्स केलं होतं समोरच्या दिशेने. बॉलिंग ब्रेक ड्राईव्ह, मोठा फटका खेळू देत नाही. वेगाने गोलंदाजी करतोय, वेगात टाकतोय आणि इथे फलंदाजाला बॅकफुटला ढकललाय. 11 धावा धापलकावरती 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. ऍक्शन रिप्ले पहा. भैर मांगेला सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, मोठी फटकेबाजी करत नाहीये. विकीचं हे षटक जाऊ द्यायचं आहे किंवा त्याच्या अगेन जोखीम पत्करायची नाही. यावेळेचा बॉल बॅटच्या आतली कडा, श्रेयस फेकी स्क्वेअर झाली आहे. श्रेयस विद्याधर कदम इथे चुका करतोय. धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात त्या 2. आणखीन एक हेलिकॉप्टर कंपनीचा मॅनेजर मैदानाच्या आतमध्ये यष्टांच्या पाठीमागे उभा आहे. तो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. आविष्कारजी पाटील साहेब यांनी क्रिकेटचा एक काळ नित्य निश्चितच गाजवलेला आहे. एक चेंडूने जर का घात केला नसता तर हाही खेळाडू एक मोठं वलय प्राप्त होत असताना पाहायला मिळाले असे. आज मात्र आपण पाहिलं बहुजन विकास आघाडीचे वाकीपाडा आणि चंद्रपाडाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. 13 धावा धापलकावरती 3 फलंदाज बाद. पुढचा बॉल या वेळेला हवेमध्ये केला, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. दिवेश वेगाने येतोय, सिंगल मिळाली, फेकी इथूनही कंप्लीट झाली. तद्वर धावा आल्यात त्या 2. डोळ्यासमोरून धावा चोरल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट. मयूर मांगेला आणि त्याच्या सोबतीला धीरज
अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं मोठे फटके येत नाही, सिंगल डबल्सवरती भर दिला जातो. धाव फलक हलतट ठेवण्याचं कार्य मयूर मांगेले या मॅचमध्ये करतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 धावा, परंतु इथून हवाई हल्ले हे स्ट्राईक करावे लागतील. मोठे फटके या मॅचमध्ये फलंदाजांना खेळावे लागतील. गोलंदाज तयार हो. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. रायझिंग डिलिव्हरी, टॉस होतोय, चेंडू वेगात टाकला होता, इथेही बीट केलाय. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता आउटसाइड ऑफ स्टंप आणि काय जबरदस्त कटरचा वापर केलाय. पाय चाललेच नव्हते, फुटवर्कचा वापर झालाच नव्हता. आणखीन एक डॉट बॉल. मयूर मांगेला 10 बॉल 8 वरती तो बॅटिंग करतोय. रथविजयाचा पथविजयाचा सारथी तूच तुझा. आज या खेळाडूला बॅटिंग करावे लागणार आहे, एकट्याने लढावा लागेल. पुन्हा एकदा खोलातला बॉल मनगट वळवली आहे ऑन साइडला. जस्ट अ फ्लिक टॉप द रेस डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल आली. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती फलंदाज बाद झाल्या 3. 16ला 3. एक ब्रेक घेऊयात आणि या स्पर्धेचं शीर्षक गीत टायटल सॉन्ग आपण ऐकूया. थँक्यू. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला काही प्रेक्षक वर्ग रेलिंगवरती थोडासा जोर देऊन उभे आहेत. तुम्हाला विनंती आहे, तुमचा जोर तुमच्या पायांवरती राहू द्यात. रेलिंग जी आहे ना, ही स्पर्धेची शोभा वाढवते आणि आपली जी जागा आहे ना, ती आमच्या हृदयामध्ये आहे. ती गर्दी तुम्ही केलेली आहे, थोडीशी काळजी घ्या. खरं तर मी विनंती करेन JTCलाही की आपण या प्रेक्षक वर्गाला आपण आपल्या कॅमेरामध्ये कैद करू शकलात तर आवर्जून याही गोष्टी महत्त्वाच्या होतील. काही बसून आनंद घेत आहेत. सायंकाळची वेळ आहे आणि बसून आनंद घेणं क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती ही वेगळी बाब आहे. भूषण भोईर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. सध्या घडीला त्यांचे रिॲक्शन्स तुम्ही कॅप्चर होत असताना पाहायला मिळतात. 16ला 3 आहेत. एक दमदार आणि दर्जेदार क्रिकेटचा सोहळा. आज यशस्वी झाली स्पर्धा असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. 16ला 3. मयूर मांगेला 11 बॉल 9 वरती तो नॉट आउट आहे. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये धीरज पाहायला मिळतोय जो अद्याप स्ट्रायकर एंडला आलेला नाही आहे. निखिल पाटील गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळत आहेत. या गोलंदाजाने मागील मॅचमध्ये प्रभावशाली कामगिरी केली होती. पुढचा बॉल. यावेळेला बाटची आतली कडा. यष्टिरक्षकाचा वेध. इथे नो बॉल. ओव्हर स्टेपिंग केली आहे निखिल पाटीलने. ABP माझाची ती टॅग लाईन पुन्हा एकदा मला आठवली. नेहमी एक पाऊल पुढे. निखिल पाटीलने पुढे टाकलं आहे पाऊल. हा नो बॉल. पहिल्या चेंडूवरती मिस्टेक झाली. या नो बॉल पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु ओव्हर स्टेपचा नो बॉल या ठिकाणी निखिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. इथे तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. रिव्ह्यू घेतलाय. DRSची मागणी केली आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमने पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. बॉलिंग ट्रॅकवरती दत्तालीचा वंडर बॉय निखिल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत या मॅचमध्ये जर पाहिलं ना, अंकुश मोती पतू पॅकर्स, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र या संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. 3 षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 17 धावा स्कोर कार्डवरती या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरे पंच पाहणी करतील. इट्स अ नो बॉल आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ओव्हर स्टेपचा नो बॉल होता. काय जबरदस्त पारदर्शकता या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. जुचंद्र टेनिस बॉल क्रिकेट लाईव्ह खऱ्या अर्थाने JTCच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले आहे. 17ला 3 बाद झालेले पाहायला मिळाले आहेत. सध्या दगडीला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय निखिल पाटीलला नो बॉल त्याने हाताळला. फ्री हिटची अपॉर्च्युनिटी आहे आणि ती कदापि मिस करणार नाही मयूर मांगेला, कारण त्याच्या बॅटमधून मोठी फटकेबाजी या आधीच्या 2 सामन्यांमध्ये आली आहे. एक हाती किल्ला लढवणं काय असताना त्याने दाखवून दिलं. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने फ्री हिट आणि त्याच्यावरती लगावलाय. मयूर मांगेलाला ती लय सापडली. आता त्याला गोलंदाजांवरती हल्ले चढवायला भय वाटणार नाही. ठोकला चौकार.
थँक्यू. या षटकामध्ये मोमेंटम क्रिएट झालाय. पहिला चेंडू नो बॉल आणि त्या मयूरच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 21 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती निखिल पाटील. इथे फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे आणि त्याला बीट करून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. सलगचा दुसरा चौकार या मॅच मध्ये. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड. इथे मात्र चौकार असताना पाहायला मिळतोय. बंधूला बीट केलं होतं, इथे मात्र त्याने स्वतःला स्ट्रेच केलं. पाकफुटला थांबला, चौकार आला. या षटकामध्ये एकंदरीत 9 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. जो जिथे मात्र 2 चेंडूचा खेळ संपलेला आपण पाहिलाय. चला नेक्स्ट मॅच टॉस केला जाणार आहे. ते एका बाजूला असेल दत्त साई 11 महागिरी ठाणे. इम्रोज खान याच्या जिथे नेतृत्वाखाली टीम खेळते रॉयल स्टनर मीरा रोड या टीमच्या अगेन्स्ट. पुढचा सामना मीरा रोड आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ महागिरी ठाणे. गोलंदाजी मार्कमध्ये निखिल पाटील. पुढचा बॉल उजव्या अशीच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलंय. एक धाव निश्चित मिळते. स्क्वेअर ड्राईव्ह. धावा मिळाल्या त्या 2. मयूर मांगेला आता मात्र धावांच्या इथे सातत्याने राशी उभ्या करण्यासाठी तो तयार झालाय. 2 धावा आल्यात. 27 बनल्यात. ऍक्शन रिप्ले ह्या रिॲक्शन तुम्ही पाहताय. निखिल पाटीलचे कॅप्चर करण्यात आलेले पाहायला मिळाले होते. वेगाने आला दिवेश. चांगला थ्रो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 27ला 3 आहेत. या षटकामध्ये धावा येऊ लागलेत. मयूर मांगेला सुरुवातीला शांत राहिला, इथे आक्रमक झालाय. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. प्रकाश भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक नारिंगी टीमला. परंतु निखिल पाटील इथून कमबॅक करावं लागेल. सगळ्याची धावसंख्या 27 धावा स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील हा प्रकार होता पूल करण्याचा प्रयत्न. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निखिल पाटील यांच्याकडे वैविध्यपूर्ण विविधता आहे. प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटणीचा तो टाकत असतो. इथे जर पाहिलं तर लेन थोडीशी मागे ठेवली. बाउन्स पाहायला मिळाला. पूल करण्याचा प्रयत्न. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला निखिलच्या माध्यमातून. एखाद्या ऍप्लिकेशन प्रमाणे गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. जे काही अपडेट्स येतील आणि त्या अपडेट्स नुसारच कधी यॉर्कर कधी बाउन्सर टाकणं गरजेचं आहे. खोला टाकला होता. इथे क्षेत्ररक्षक नाही आहे. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. रन्स मिळणार ते या बॉलवरती 4. हा येतोय मयूर मांगेलाच्या बॅटमधून एक ब्रँडेड चौकार. थँक्यू. काय परफेक्ट मिडल केला होता. हा ड्राईव्ह तर पहा. ऍक्शन रिप्ले पहा. पुढ्यात घेतला. उजव्या सीच्या बाहेर होता आणि सरळ ड्राईव्ह केला. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. आज मला मयूर मांगेल्याचे ड्राईव्ह पाहिल्यानंतर असं म्हणावं असं वाटतंय ना की त्याने ड्रायव्हिंग स्कूल खोलायला काही हरकत नाहीये. चांगले ड्राईव्ह करतो तो. प्रेक्षक वर्ग अजूनही रेलिंगच्या समोर काहीशी बच्चे कंपनी आहे. तुम्हाला विनंती आहे थोडं मागे बसा. रेलिंगच्या पाठीमागे बसा. एखादा जर का खेळाडू तुमच्या अंगावरती पडला दुर्घटना मोठी होऊ शकते. 31ला 3. 31 धावा स्कोर कार्ड वरती. या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा निखिल पाटीलनं खर्च केल्यात. मयूर मांगेला रंगात आला. या षटकामध्ये चांगली बॅटिंग करू लागलाय गोलंदाज निखिल पाटील. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. थँक्यू. हे षटक सर्वाधिक महागडे राहिलं. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. क्रीजचा वापर. डाऊन द ग्राउंड. पुढ्यात आलेला बॉल मागे मारला गोलंदाजाच्या. तब्बल धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. एकंदरीत स्कोर कार्ड वरती त्या 37 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 21 धावा आल्या तब्बल या षटकामध्ये. 21 धावा या षटकामध्ये असताना पाहायला मिळाल्यात. 37ला 3 आहेत. या वाऱ्याने मावळणारी जातही आमची नव्हे. तुफानातले दिवे आम्ही. तुफानातले दिवे. मयूर मांगेला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय.
काय बॅटिंग केली आहे त्याने. मैदानाच्या आतमध्ये हाहाकार माजवायला घेतलाय. 18 बॉल 29 तो नॉट आउट आहे. संघाची 37 धावा बनल्यात, त्यामधलं कॉन्ट्रीब्युशन सर्वाधिक जास्त मयूर मांगेलाच आहे. 18 बॉल 18, जिथे 18 बॉल 29 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. शेवटचा आणि अंतिम षटक दिवेश याला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळालं. चांगली बॅटिंग मागील षटकामध्ये पाहायला मिळाली. भैरूच्या माध्यमातून 29 धावांवरती खेळतो. या मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट झालाय. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये दत्ताली स्पोर्ट जुचंद्र पतू पाकर्स या संघाने अधिराज्य गाजवलं, परंतु मागील षटकामध्ये NCC नारंगी या संघाने देखील कमबॅक केलाय. निश्चित पडलेल्या आपल्या फलंदाजीला खऱ्या अर्थानं मयूर मांगेलाने उभं केलाय. जिथे इतर फलंदाजांना श्वास घ्यायला त्रास होत होता ना, तिथे आपल्या फलंदाजीला मयूर मांगेलाने प्राणवायू दिलाय. काय जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये केली आहे. दिवेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट खोलात टाकलाय. डिग आउट करायचा होता समोरच्या दिशेने. चांगला ड्राईव्ह लॉंग ऑफला निखिल पाटील. फिल्डिंग चांगली आहे. चेंडूची फिकी खराब. इथे 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. जिथे मोठे फटके सर येत नाही ना, तिथे सिंगल डबल्स घेतात. स्कोर कार्डला हलत ठेवतायत. संघाची धावसंख्या 39 धावा. 39 धावा धावलकावरती. 3 फलंदाज बाद झाल्यात, हे विसरून चालता कामा नये. निशांत सर मागील सामना 36 धावांचा होता आणि तो शेवटच्या षटकामध्ये गेला होता. शेवटचे 2 बॉल राखत तो सामना जिंकला गेला. यावेळेला ऑन साइडला केला. लॉफ्टेड ऑन राय. क्षेत्ररक्षक श्रेयस कदम त्या ठिकाणावरती तैनात आहे. सिंगल येत असताना मला मिळते. रात्रीचा खेळ चालले. अंधारातला रात्रीचा खेळ ज्या खेळाडूला सर्वाधिक जास्त पसंत आहे तो श्रेयस कदम पाहायला मिळतोय. कारण ऑफिस वरून घरी आल्यानंतर जर प्रॅक्टिस करायची आहे तर आपल्या बंधूला सोबत घेऊन कोलगेट ग्राउंड ज्यावरती फ्लड लाईट लावण्यात आलेल्या आहेत तिथे नेहमीच प्रवास, जिथे सराव करणारा श्रेयस कदम हे रात्रीच्या खेळामध्ये किती यशस्वी होतो हे पाहणं गरजेचं आहे. 40ला 3. 40 धावा स्कोर कार्ड वरती. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 3 धावा दिवेश पाटीलने खर्च केल्यात. आणखीन जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. गोलंदाज दिवेश पाटील राऊंड विकेट. हो, यावेळेस खोलात टाकला होता. इथे देखील बॉटम एंडचा वापर केलाय. समोरच्या दिशेने श्रेयस कदम चेंडूवरती वेगात आलेत. इथे धावबाची संधी. डायरेक्ट हिट. वाह, अप्रतिम फिल्डिंग. डायरेक्ट हिट पाहायला मिळालं श्रेयस कदमच्या माध्यमातून आणि धावबाच्या स्वरूपात या मॅच मध्ये मोठी विकेट. बिग लॉस. मयूर मांगेला बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. 19 चेंडू 30 धावांची खेळी संपली आहे. परंतु निशांत सर जिथे गोलंदाज या मयूर मांगेला समोर हतबल झाले होते तिथे या क्षेत्ररक्षकाने कमालीचा थ्रो पाहायला मिळाला. क्रिकेट रसिक हो, श्रेयस कदमचा थ्रो आवडला असेल तर त्याच्या या थ्रो साठी टाळ्या होत्यात. अफलातून कामगिरी. 500 रुपयाचा कॅश प्राइज आविष्कारजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून श्रेयस कदम साठी या रनआउट साठी आलेला आहे. धावफलकावरती 41. 4 फलंदाज बाद झालेत. मयूर मांगेला एकटा लढत होता आणि आता त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलेत. श्रेयसने ज्या पद्धतीने हा थ्रो केला होता, ऍक्शन रिप्ले तर पहा, सिंगल मिळाली, दुसरी साठी पलटला, परंतु त्याच वेळेला अगदी डायरेक्ट हिट आणि एक चांगला थ्रो पाहायला मिळाला. बॅटर आउट झालाय. पुढचा बॉल घेऊन दिवेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 3 बॉल हाताळलेत त्याने, जिथे मात्र आपण पाहिलं श्रेयस कदम साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज भिलाजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून देखील आलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी यष्टीरक्षक काय जबरदस्त सर त्या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंड पुन्हा एकदा विकी भोईर यांचा पाहायला मिळालाय. चेंडू फेकण्यासाठी रेडीच होते, फलंदाजाला फसवलं आणि काय अफलातून त्याच्या माध्यमातून कार पाहायला मिळालाय. फलंदाजाला बाद केलाय धाबाच्या स्वरूपात.
थँक्यू. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम आपले लक्षभेदन कर्णधार त्वरित येऊ द्यात. महागिरी संघ, मी दत्तसाई महागिरी ठाणे टीम, मी लक्षभेदन इम्रोज खान, राहुल कश्यप आपला कॅप्टन चला त्वरित येऊ द्यात. आणि रॉयल स्टनर मीरा रोड, मी लक्षवेधन उमेद खान, इस्रार खान, किमोना अगदी त्याच वेळेला अमीर दाफेदार आपला कॅप्टन यायला हवा. नेक्स्ट मॅच ऍक्शन रिप्ले पहा. हा बॉल जो मात्र थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत होता आणि त्याच वेळेला इथे मात्र विकी भोईरने रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडूला आउट केलाय. धक्का लागला. एकंदरीत 5 फलंदाज बाद झालेत. अर्धा संघ डगआउट मध्ये आराम फरमावत असताना पाहायला मिळालाय. अगदी थोड्याच वेळामध्ये आणखीन एक हाय व्होल्टेज ड्रामा तुम्ही पाहणार आहात. 2 अशा चांगल्या दर्जाचे संघ ज्यांना पुढील मॅच मध्ये तुम्ही पाहाल. एक चांगली मॅच पुढच्याही मॅच मध्ये पाहायला मिळेल. परंतु त्याआधी या मॅच मध्ये खूप काय बाकी राहिले. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. दिवेश आला, 4 धावा खर्च केल्यात. मॅचला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. निखिल पाटील खर्चिक साबित राहिला. सेल लावला होता त्याने धाबांचा. 21 खर्च केला. याही वेळेला बॅटरला फॉलो केलाय. सिंगल निश्चित येईल. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. लेग बाई झाली आहे 42 ला. जिथे मात्र फलंदाज बाद झालेत 5. चांगला कमबॅक या षटकामध्ये पाहायला मिळते. दिवेश पाटीलच्या माध्यमातून आणखीन एक चेंडू डॉट दिवेश पाटीलने टाकला तर केदारनाथजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अप्रतिम कामगिरी दिवेश या स्लॉग वरच्या षटकामध्ये करतोय. निर्णायक षटक आहे. स्लॉग वरचं षटक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती दिवेश पाटील आतापर्यंत या षटकामध्ये 4च धावा त्याने खर्च केल्यात. शेवटचा बॉल गोलंदाज तयार. राऊंड विकेट. हो यावेळेस वेगवान चेंडू आहे. वेगात टाकलाय परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. 43 धावा धावलकावरती आहेत. 5 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. क्रिकेट रसिक हो, तुमची जागा आमच्या हृदयामध्ये आम्ही नेहमी म्हणतो. परंतु रेलिंग वरती तुम्ही जोर टाकताय. दुसरी गोष्ट आतमध्ये बसताय तर, परंतु त्याच वेळेला जे काय बॅनर आहेत, कॅमेरे आहेत, त्यांनाही तुम्ही कुठेतरी इजा पोहोचवताय. जे बॅनर आहेत, फ्लेक्स आहेत, तर तुम्ही फाडलेले आहेत. कृपया काळजी घ्या. आयोजक सतत आमच्यापर्यंत सूचना देत आहेत. यावेळेचा बॉल मागील चेंडू नो होता, वाईड होता आणि पुढच्याच बॉलवरती रीच मध्ये आला आणि त्याला आउट ऑफ रीच केलंय. षटकार आलाय. 49 बनल्यात. 50 धावसंख्येचं टार्गेट सेट झालंय. थँक्यू थँक्यू थँक्यू. या आपण टॉस करतो आहोत. प्रथमतः नाणेफेकीचा कौल करूयात. रॉयल स्टनर मीरा रोड, आदरणीय विलाजी भोईर साहेब यांना विनंती असेल आपले शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. दत्त साई महागिरी चला टॉस साठी या कॅप्टन. आणि त्याच वेळेला मुन्ना चला त्वरित द्या. उमेद खान 49 रन कालच्या मॅच मध्ये उमेद खानच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते. खरं तर या सामन्यामध्ये सर्वाधिक महत्वाचा राहणार आहे. मला अक्षय देधे देखील दिसतोय, परंतु तो कोणामध्ये आयकॉन खेळणार त्याची चर्चा निश्चित होईल. काही आयकॉन खेळाडू पुढच्या 2 संघांमध्ये पाहायला मिळणार आहेत. टॉस साठी या उमेद खान दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला महागिरी आहे तर एका बाजूला आपण पाहणार आहात ते मीरा रोड. टॉस आपण करतो आहोत. नाणेफेकीचा कौल. टॉस आपण करतो आहोत. नाणेफेकीचा कौल. पत्तू पॅकस इज अ कॉल आणि इथे आलाय बहुजन विकास आघाडी. रॉयल स्टनर टीमने टॉस जिंकला. धन्यवाद साहेब, आपण विराजमान व्हावं. थँक्यू व्हेरी मच. उबेद खान, मुन्ना, कल का मुकाबला बेहद ही अच्छा रहा. ये ग्राउंड में आपकी बैट रन्स बोलती रहती है, क्या कहोगे कल के इनिंग के बारे में? फर्स्ट ऑफ ऑल अच्छा इनिंग, मैच जीते. वो मैं लास्ट बॉल 1 बॉल 2 आया और 6 गया. अच्छा लगा. आज कोई चेंजेस किए? आइकॉन कौन से खेलने वाले? अक्षय ढेटे और अशरफ खान. अशरफ खान और अक्षय देटे दोनों को देखने मिलेगा. टॉस जीते हो, क्या करना पसंद करेंगे? फील्डिंग करेंगे. फील्डिंग करना चाहोगे? अपोनेंट टीम को आपने देखा है जिस तरह से इमरोज खेल रहा है, राहुल कश्यप है, अच्छी लाइनअप उनके पास भी है. कितना तक रोकने का प्रयास रहेगा आपका? 5 ओवर का मैच, वही 55-60 तक कोशिश करेंगे.
अक्षय देटे हमें गेंदबाजी करते दिखे देंगे और आपके कौन से ऐसे गेंदबाज रहेंगे जिनके ऊपर ज्यादा से ज्यादा दारोमदार रहेगा? अजीब है, तोहिद है, राकेश सुवर्णा है, आमिर दफेदार है और अक्षय डेटे। कल का पूरा स्क्वाड आज अवेलेबल है, अच्छा मुकाबला देखने जा रहे हैं हम लोग। हाँ बिल्कुल। ढेर सारी शुभकामनाएं. आता मुन्ना तर आयकॉन कोण आहेत केवळ मला सांग. मोहित आणि अहमद. मोहित आणि अहमद खेळणार आहेत. चला शुभेच्छा आहेत दोन्ही संघांना, आपण शुभेच्छा देऊयात. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर इज टॉस जिंकला रॉयल्स्टन मीरा रोड टीमने. द वेंड टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. काय विशेष सन्मान आपण करतो आहोत या व्यासपीठावरती. आदरणीय विलाजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान, विलाजी भोईर साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. विलाजी भोईर साहेब यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. विलाजी भोईर साहेब, स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा. साहेब आपल्या येण्याने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. आपल्या येण्याने या स्पर्धेला हा रंग आला. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. विशेष सन्मान विशेष अतिथींचा आपण करतो आहोत. धनराजी भोईर साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. धनराज हरिश्चंद्र भोईर साहेब यांचा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. स्वागत आणि सन्मान अतिथी देवो भव युक्तीप्रमाणे गेस्ट इज गॉड. आणि आज मात्र आपल्या सोबत पाहुणे मंडळी उपस्थित पाहायला मिळाल्यात. या संपूर्ण पाहुणे मंडळींचा हा विशेष सन्मानानंतर पुन्हा एकदा मॅचकडे वळूयात. 50 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. एका हेलिकॉप्टर कंपनीचा मॅनेजर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना श्रेयस विद्याधर कदम मॅन फ्रॉम बांद्रा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल ॲज आयकॉन. आणि त्याच वेळेला या विभागाचा बंधू ज्याने पळून धावा किती गोळा केल्या जाऊ शकतात या टेनिस क्रिकेटला दाखवून दिलं असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जितेश मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. बंधूला आपण पाहणार आहात. 6 चेंडू 6 षटकार ठोकण्याचा कीर्तिमान त्याच्या नावावरती 2 वेळेला पाहायला मिळालाय. परंतु संपूर्ण टेनिस क्रिकेटला ज्याने धावा षटकारानं नाही तर बॅटने पळूनही बनवता येतात हे आवर्जून दाखवून दिलं तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. श्रेयस कदम याची ओळख सांगण्याला पलीकडे जाण्याचा जर आपण विचार केला तर मी आवर्जून उल्लेख केला होता परवाच्या रात्रीमध्ये. जो जाहीर कालिया 10 PL मध्ये एकही षटकार त्याने खाल्ला नव्हता. पुन्हा एकदा गाठभेट झाली मुंबईच्या या खडूस असणाऱ्या श्रेयस कदम समोर. 3 बॉल 3 षटकार मारले होते या बहादराने. षटकार केवळ मारले नाही, ते सारजाच्या मैदानाच्या बाहेर मारले होते. तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. दुबईच्या सारजा स्टेडियमच्या बाहेर 3 बॉल 3 षटकार. पाकिस्तानचा गोलंदाज जहीर कालिया या गोलंदाजाला ठोकणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. श्रेयस विद्याधर कदम बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लक्ष्य 50 धावसंख्येचं आहे. आपण पाहतोय लोकनेते आमदार चषक 2026. पन्नास धावांचं टार्गेट. मैदानावरती सलामीची जोडी. एका बाजूला जितेश पाटील बंधू याच विभागातील सुपरस्टार फलंदाज. अनेक मैदाने या खेळाडूने देखील गाजवलेत. आज आपल्या संघासाठी गावच्या क्रिकेटसाठी हा खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. परंतु त्याच्या सोबतीला आयकॉन खेळाडू श्रेयस कदम मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिला अनिकेत हा गोलंदाज तुम्ही पाहताय. 50 धावांचं टार्गेट. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल. गोलंदाज तयार. हो पहिलाच बॉल फुल टच होता. वेगात त्याला टाकला होता. टायमिंग प्रॉपर करू शकलेला नाहीये. फिल्डर येतात डीप मधून पुढे. इथे धाबाच्या स्वरूपात फलंदाज अडचणीमध्ये सापडलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील. ही आवश्यकता होती काय याची चर्चा निश्चित होईल. प्रथम दर्शनी असं भासतंय ना की बंधूच्या अडचणी वाढल्यात. ज्या रीतीने तो धावत असताना पाहायला मिळालाय. कारण समोरच्या बाजूला आज बेंजो आलाय.
ढोल ताशे नगाडे बेंजो निश्चित वाजणार आहेत. नारंगीचा आहे का? चला, नारंगीकर अगदी जोशात आलेत. 50चा पाठलाग करायचा आणि सुरुवात लडखडतीच झाली आहे असंच म्हणावं लागेल. ही सिंगल कंप्लीट झाली होती. बंधूने ही रन्स कंप्लीट केल्यानंतर हात दाखवला होता, जणू काय तो सेफ आहे आणि कंप्लीट केली आहे रन्स. त्याने सांगण्याचा प्रयत्न केला. कॉल नव्हता, श्रेयस कदमचा कॉलही त्याने केला नव्हता, परंतु बंधूने त्याच्या कॉलकडे पाहिलंच नाही. सुसाट निघाला होता तो आणि त्याच कारणास्तव या अडचणी वाढलेल्या पाहायला मिळाल्यात. जितेश पाटील आणि त्याच्या साथीला श्रेयस कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळाली आहे. 50चा पाठलाग करायचा आहे. प्रेक्षक वर्गाची तुडुंब गर्दी. मला वाटतं ही अतिशोक्ती मी म्हणणार नाही, परंतु या गावामध्ये कदाचित, पुन्हा एकदा अधोरेखित करेन, कदाचित एवढी गर्दी याआधी पाहायला मिळालेली नसावी. क्रिकेटच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आज तुम्ही गर्दीचे लोट उमटताना पाहायला मिळतात. मागील सामना 12 ते 13 हजार प्रेक्षक वर्गाने JTCच्या माध्यमातून घर बसल्या पाहिलाय. या सामन्याकडेही आपण तितकंसं आस लावून बसलेलो आहोत. 50चा पाठलाग करायचा आहे. निर्णय अजूनही प्रलंबित पाहायला मिळाला. डिसिजन पेंडिंग आहे. विविध कॅमेरा अँगलने शहानिशा इथे करण्यात येईल. 50च्या लक्षाचा पाठलाग इथे क्षण आणि क्षण पाहिला जाणार आहे. पंच म्हणत असतील ललितजी भोईर, कीप रोलिंग, कीप रोलिंग. आवश्यक बाबी आहेत. आपण म्हणतो ना, कॅमेरामध्ये लेन्स असायला हवी आणि माणसामध्ये सेन्स असायला हवा. सेन्स थोडासा सेन्स ऑफ ह्युमर धावा घेतानाही वापरावा लागतो. निर्णय प्रलंबित आहे. खरं तर आपण पाहत आहोत स्क्रीनवरती, जिथून मात्र या खेळाडूंच्या चिंता, सर्वच जण स्क्रीनकडे पाहत आहेत. प्रत्येकाला, प्रतीक घरातला तुम्ही पाहताय, स्क्रीनवरती पाहतोय, मयूर मांगेलाला तुम्ही पाहताय. खरं तर त्याच वेळेला श्रेयस कदम देखील स्क्रीनकडेच लक्ष ठेवून आहे. निर्णय काय येतो, सर्वजण क्रॉस उभे आहेत. याचाच कारण आहे की निर्णय डिसिजन स्क्रीनवरती येणार आहे आणि त्याचीच शहानिशा अंपायर इथे करत असताना पाहायला मिळाल्यात. लोकनेते आमदार चषक 2026 आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न केला, घिसाडगाई केली आणि ती घिसाडगाई अंगलट आलेली आहे की नाही आमचे तिसरे पंच पाहणी करतात. परंतु आज क्रीडा रसिकांची गर्दी या क्रीडांगणावरती पाहायला मिळते. आजी सोनियाचं दिनू, वर्ष अमृताचं गणू. खऱ्या अर्थानं आयोजकांना देखील कृताकृत्य झाल्यासारखं वाटलं असेल. आज जर पाहिलं तर बहुसंख्येने क्रीडा रसिक या मैदानावरती दाखल झालेत. रेकॉर्ड ब्रेक गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या रजनीमध्ये आपण पाहतोय. कारण आज खुल्या गटातील दिग्गज फलंदाज या जुचंद्र नगरीमध्ये नागेश काका क्रीडांगणावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा सामना देखील रंगतदार पाहायला मिळतोय. एक संघ विरार विभागातील NCC नारंगी संघ पहिल्या डावामध्ये सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे. 50 धावांचं टार्गेट आणि इथे पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं धावबादचा प्रयत्न केलाय आणि इथून फलंदाज बाद आहे की नाही तिसरे पंच आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. थोडीशी वाट पाहिली जाते, वेळ घेतला जातो, कारण मोठा सामना आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पारदर्शकता खऱ्या अर्थानं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे सर. आणि JTC लाईव्ह जुचंद्र टेनिस बॉल क्रिकेटनं खूप चांगलं कार्य केलं आहे. ॲक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहतोय. खरं तर हा ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. 2 कॅमेरा 2 फ्रेममध्ये तुम्ही पाहता. हा बॉल गॅदर झालाय, बॉल हातामध्ये आहे आणि अंपायरने सांगितलंय इट्स आउट, इट्स आउट. स्क्रीनवरती दूध का दूध, पानी का पानी, ही JTC की कहाणी आहे. धक्का लागला, नारंगीकरांचा जल्लोष. नारंगीकर गर्दी करून आले, टाल जिथे मात्र ढोल ताशे घेऊनच आलेत. पहिला धक्का लागला, पहिला बॅटर बंधू आउट. मोठी विकेट या मॅच मध्ये धावबाच्या स्वरूपात मोठ्या सामन्यामध्ये जितेश पाटील बंधूने निराश केलं. खऱ्या अर्थाने घिसाडगाई केली आणि ती घिसाडगाई बंधूच्या अंगलट आली. नवीन फलंदाज मैदानावरती, दत्तालीची रण मशीन दीपेश पाटील मैदानावरती दाखल झालाय. सोबतीला श्रेयस कदम, बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हरेश्वर पाटील साहेब उद्योजक खार्डी ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. मोठा धक्का लागला, याची आवश्यकता होती का स्वतःशीच विचार करत राहील बंधू. कारण सैरा वैरा पळून चालता कामा नये. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती सचिन तेंडुलकर म्हणतो, एक धाव घेताना तुम्ही जर का नाहकपणे बाद होताना याचा अर्थ तुम्ही शतकाला मुक्ताय. धावफलकावरती एक बनली, एक फलंदाज बाद झालाय. स्ट्रायकर एंडला श्रेयस कदम पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला श्रेयस कदम. पुढचा बॉल अंकित.
अनिकेतचा पहिला बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हेलीकॉप्टर बॉय ऑफ बांद्रा, कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा, ठोकला षटकार. थँक्यू थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता फुल टॉस चेंडू होता आणि या चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. सरळ चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्रेयस कदमच्या बॅट मधून या मॅच मधील पहिला षटकार, खऱ्या अर्थाने या डावातील पहिला षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती बदलात एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. श्रेयस कदमची गाडी आता षटकारानं 6व्या गेअरने सुरुवात झालेली पाहायला मिळाली आहे. हा बॉल दिशाहीन राहिलेला पाहायला मिळालाय. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, मगर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. हा खेळाडू असा आहे ना, भारी पडेल. जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर धावा त्याच्या बॅटमधून निश्चित पाहायला मिळतील. 8 बनल्यात, एक फलंदाज बाद. पुढचा बॉल आडव्या बॅटने धमाका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. श्रेयस कदमचा वार, सारेच गार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. हा ट्रॅकर होता, पूल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक, लांब 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 लचक षटकार या स्पर्धेतील श्रेयस कदमच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. अर्ध्या विकेट वरती टाकला होता, पूल केलाय आणि या पॉवरफुल स्ट्रोक श्रेयस कदम या मॅच मध्ये रंगात आलाय. सलगचे 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 14 धावा. निशांत सर, मी आवर्जून उल्लेख केला होता, हा खेळाडू रातो के कातील आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दिवसभर जॉबला असल्या कारणास्तव रात्रीचा वेळ मिळतो आणि तो चिन्मय कदम त्याच्या बंधू सोबत तो व्यतीत करतो मैदानावरती. मुंबईतील कोलगेट ग्राउंड त्या ठिकाणावरती सराव करतो आणि रात्रीच्या फ्लड लाईट्स मध्ये प्रॅक्टिस करण्याचा त्याचा तो अनुभव आता मात्र इथे कामी येत असताना पाहायला मिळालाय. 14 बनल्यात, एक फलंदाज बाद. गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि मैदानावरती सेलिब्रेशन सुरू आहे. काय घडलंय मैदानावरती? श्रेयस कदम अडचणीमध्ये सापडलाय की काय? पंचांनी आतापर्यंत निर्णय दिलेला नाहीये, परंतु सेलिब्रेशन मैदानावरती भरपूर काही सांगून जातोय. तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. झेल कंप्लीट झाला आहे की नाही आमचे पंच पाणी करतील. सर काय कमबॅक केलाय, काय वेगात चेंडू टाकलाय. बॅट्समिंग प्रॉपर होती आणि ते झेल पकडला आहे की नाही पाहिलं जाईल. 14 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत आणि नारंगीचे आदरणीय निहालजी यांच्या माध्यमातून विकेटसाठी 500 रुपये कॅश. निहाल आमचा निहाल 12वा खेळाडू म्हणून उभा आहे. तो या बॉलच्या आधी मला म्हणत होता या बॉलवरती विकेट जाणार, मी जागा बदलली आहे. आणि अर्थात इथे कॅच कॅरी झालाय. बॅटर इथे दुसरा धक्का लागलेला पाहायला मिळाला आणि अर्थात बॅटर क्रमांक 2 श्रेयस कदम आउट. थँक्यू थँक्यू. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आले होते. अनिकेतच्या विरोधात एकाच लेंथ वरती चेंडू टाकले. इथे 30 लेंथ कायम ठेवली आणि खऱ्या अर्थानं त्याच लेंथ वरती श्रेयस कदमला त्यांनी बाद केला. इथेही शॉर्ट लेंथचा चेंडू होता. थोडेसे बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, बाची आतली कड आणि यष्टांच्या मागे कमालीचा झेल पाहायला मिळाला. श्रेयस कदमने खऱ्या अर्थानं जर पाहिला ना तर या मॅचमध्ये आपल्या छोट्याशा इनिंगमधील गोडवा पेश केला, चांगली बॅटिंग केली, परंतु त्याला बाद केले या षटकामध्ये अनिकेतने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 14 धावा. मैदानावरती दिवेश पाटील मैदानावरती दाखल झालाय. अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग कशी करावी दिवेश पाटीलला ठाऊक आहे आणि तोच मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज तयार, राईट आर्मवरती विकेट. यावेळेस देखील बॅटची सलगचा दुसरा. हो हो, काय घडलंय मैदानावरती? अनिकेत काय गोलंदाजी करतोय. सलग 2 धक्के दिलेत, फलंदाजाला बाद केलाय.
थँक्यू. 14ला आणखीन एक धक्का लागला. प्रशांत पाटील नारंगी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 3 धक्के दिलेत. 14ला तिसरा धक्का इथे लागलेला पाहायला मिळालाय. एका मागोमाग एक. दिवेश पाटील देखील आला आणि मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न तो बाद झालेला पाहायला मिळालाय. 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा. धक्के लागतात. विकी भोईर देखील ऑलराऊंडर आहे. धारावी टीमसाठी सचिन नाईकच्या नेतृत्वामध्ये त्याने अनेक अशा संस्मरणीय इनिंग खेळलेल्या आहेत. बॉल ऍक्शन रिप्ले पहा. गुडलेन स्पॉट वरून रायझिंग डिलिव्हरी होती. पहिलाच बॉल अनिकेतचा फेस करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हितेंद्र भोईर पाती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतोय. नारंगीकर किती आलेत? आवाज येत नाहीये. नारंगीकर कमी आहेत. मैदानाच्या आतमध्ये 14 बनल्या. 3 फलंदाज बाद झाल्यात. 5 चेंडूचा खेळ संपलाय. मॅच सर्वाधिक महत्वाची आहे. आत्ता आवाज यायला लागलाय. मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं आज संपूर्ण मग स्टँड हाऊसफुल झालेत. आज जागा नाहीये मुंगीरलाई शिराळला. आज कोणती परमिशन नाहीये मुंगीरला इथून तिथून फिरण्यासाठी. आज या स्पर्धेच्या माध्यमातून गर्दी आणि जे दर्दी आहेत ना त्यांनीच गर्दी केलेली पाहायला मिळाली आहे. चहूबाजूला आम्ही आवर्जून याचाच उल्लेख केला होता. घोरसाई बी जशी सुपरहिट मध्ये आली ना त्याच वेळेला आपण या गोष्टीचा उल्लेख केला होता की स्टँड कदाचित वाढवावे लागणार आहेत. 14ला 3. 5 चेंडूचा खेळ संपला. 2 बॉल 2 विकेट. हॅट्रिकचा बॉल. अद्याप 2 हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सिंगल येत असताना पाहायला मिळते. धाव फलकावरती बनल्या त्या 15. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 15ला 3. बॅटर आउट झाल्या. 3 बॅटिंग करतोय अंकुश मूर्ती पत्तू पॅकर्स दत्ताई जूचंद्र एनसीसी नारंगीच्या अगेन्स्ट. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं या विकेट तुम्ही पाहू शकता. इथे सिक्सर पाहायला मिळाला होता. श्रेयस कदमच्या बॅटमधून सलगचे 2 षटकार आणि तदनंतर पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता आणि तिथून जर पाहिलं तर त्याची विकेट. आणखीन एक षटकार पाहायला मिळाला. हा विकेट टेकर बॉल होता. हा इथे षटकार आला होता. हाफ ट्रॅकर बॉलवरती कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि तदनंतर श्रेयस कदमची विकेट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. महत्त्वाची विकेट होती. अनिकेतनं काय गोलंदाजी केली. या चेंडूवरती श्रेयसला बाद केलं आणि तिथून सेलिब्रेशन पहा. अप्रतिम सेलिब्रेशन पाहायला मिळालं. इथे दिवेश पाटील देखील बाद झाला होता. त्याने देखील ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि यष्टांच्या मागे कमालीचा झेल पाहायला मिळाला. अनिकेत चौधरी आयकॉन प्लेअर आहे खऱ्या अर्थाने एनसीसी नारंगी संघाचा. वसई परिसरातील बेनापट्टी या गावातील हा गोलंदाज आणि पहिल्या षटकामध्ये श्रेयस कदम सारख्या धुरंधर फलंदाजाला त्यांनी बाद केलं आणि विकेटही घेतल्या. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती मयूर बांगेला. एनसीसी नारंगी संघाने पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धावा बनवल्या होत्या. 1 विकेट आणि इथून अंकुश मूर्ती पत्तू पॅकर्स या संघाने पहिल्या षटकामध्ये 15 धावा बनवल्यात. म्हणजेच इथूनही जुचंद्र संघ पुढे आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. गोलंदाज मयूर मांगेला. स्ट्रायकिंग एंडला हितेंद्र भोईर पाती. खऱ्या अर्थानं पातीच्या नावावरती देखील अनेक रेकॉर्ड्स आहेत. चांगली फलंदाजी करतोय. यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मात असलेला फलंदाज आहे. हो यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकललाय आणि ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. परंतु वेगाने दीपेश धावलेत. 1 धाव कंप्लीट. आता इथून सामन्याला चालू ठेवणं, सिंगल डबलला प्राधान्य देणं आणि हीच गोष्ट महत्वाची राहणार आहे. ऍक्शन रिप्ले पहा. हलक्या हाताने केला होता. सिंगल कंप्लीट झाली आहे. चांगल्या दर्जाची रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. इथे दीपेश पाटीलला आपण पाहिलं होतं. स्ट्रेच केलं स्वतःला. हितेंद्र भोईरचा कॉल आणि हा ताळमेळ चांगलं जुळत असताना पाहायला मिळत आहे. जणू काय जुळून येती रेशीम गाठी असंच म्हणावं लागेल. सिंगल डबल इथून घेतल्या जात असताना पाहायला मिळाल्यात. दिवेश क्लासिकल बॅटिंगसाठी जाणला जातो. सिंगल डबल तितक्याचा चांगले अर्जित करतो. गॅपमध्ये बॅटिंग करत असताना तो गॅपमध्ये स्ट्रोक खेळताना नेहमीच पाहायला मिळालाय आणि आज त्याची बॅटिंग सर्वाधिक महत्वाची राहील. आज तो खेळ साकारावा लागेल त्याला. आडव्या बॅटने ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. वॉट अ कॅच. वॉटर कॅच. अफलातून झेल. वेल जज कॅच. बाउंड्री लाईन वरती टिपण्यात आला आणि दीपेश पाटील देखील बाद.
थँक्यू. हा प्रकार होता पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसला होता मिड विकेटला जतीन मांगेला आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळाला. हा एक ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी होतं आणि जतीनने काय कमालीचा झेल घेतलाय, स्ट्रेच केलं स्वतःला. अप्रतिम जजमेंट पाहायला मिळालं. आणखीन एक मोठा धक्का या मॅचमध्ये, विकेटची पडझड. 16ला 4 आतापर्यंत दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या मॅचमध्ये. मला वाटतं या क्षणाला आता मात्र विकीला सोडायला काही हरकत नाही आहे, कारण 4 फलंदाज बाद झाले आहेत, 16 धावा धावलकावरती आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून JTCने आणखीन एका गोष्टीची दखल घ्यायला हवी, कारण JTC वरून आज ही स्पर्धा साऊथ आफ्रिकेवरून पाहिली जाते. साऊथ आफ्रिकेवरून मेसेज आलाय, हार्दिक बोले हे देखील या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. क्या बात आहे. 16 धावा धावलकावरती आहे, 4 फलंदाज बाद झालेत. आपण पाहिलं ना तर माझ्या सोबत अनेक वेळेला आखाती देशांमधून काही प्रेक्षक वर्ग जुळलेले पाहायला मिळाले. अमेरिकेमधून, कॅलिफोर्नियामधूनही अनेक प्रेक्षक वर्ग जुळताना पाहायला मिळाले, परंतु साऊथ आफ्रिकामधून प्रेक्षक जॉईन होत असताना पाहायला मिळतात. मला आजही आठवण होते की महेंद्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं कॅलिफोर्नियावरून अनेक वर्ष क्रिकेटच्या स्पर्धांचा आस्वाद घ्यायचे आणि आज ते पुन्हा एकदा भारतामध्ये आलेले पाहायला मिळाले. धावलकावरती 16, 4 फलंदाज बाद. निखिल पाटील 21 धावा खर्च केल्या होत्या आणि आता त्या बनवाव्या लागणार आहेत. आता त्याला ती खेळी साकारावी लागेल. आज वेळ गेलेली नाही आहे आणि आज चांगला खेळ त्याला साकारणं गरजेचं आहे. हा सामना सर्वाधिक महत्वाचा आहे आणि आपल्या आयुष्यातील चांगला खेळ त्याला करणं गरजेचं आहे. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. पहिलाच बॉल, निखिल पाटील मैदानाच्या आतमध्ये आला. आला रे आला, पाटील आला. मी पाटलांचा लेख, मी एकुलता एक. ठोकला चौकार. या परिस्थितीचे आदर्शवत खेळाडू निखिल पाटील मैदानावरती दाखल झाले. दत्तालीचा वंडर बॉय आणि त्याच्या बॅटमधून स्विचीचा फटका. आलाय चौकार. जेव्हा जेव्हा परिस्थिती गंभीर असते ना तेव्हा तेव्हा निखिल पाटील खंबीर असतो. इथे खोला टाकलाय, चांगला स्ट्रोक पाहायला भेटतोय. मिड ऑनला प्रतीक त्या ठिकाणी आहे. फिल्डिंग चांगली, सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 21. 21 धावा. 20 चेंडू आणि 29ची आवश्यकता आहे. नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या गाडीच्या टायर प्रमाणे असतो. तो बाजूला काढल्यानंतरच आपल्याला यशाचा मार्ग सुखकर करता येतो. त्यासाठी हा नकारात्मक दृष्टिकोन बाजूला सारलाय. निखिल पाटील आला आणि त्याने जणू काय मेसेज दिलाय, नाही चालणार, रणबंदी. पुढचा बॉल, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न. पाती मैदानाच्या आतमध्ये. इथे पहिला बॉल फुलटोस होता आणि त्याला रिवर्स करण्याचा प्रयत्न करतो. 21ला 4 आहेत. 19 बॉल आणि जिथे विजयासाठी 29ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटतो. इथे ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. फुल टॉस चेंडू होता. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, पूर्णपणे लाईन मिस केली. इथे चेंडू डॉट आलाय. येणारे 19 चेंडू, 29 धावांची आवश्यकता. आतापर्यंत 21 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. मैदानावरती हितेंद्र भोईर आणि त्याच्या सोबतीला निखिल पाटील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील खोलवर टप्प्याला चेंडू आहे. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका. मिड ऑफला फिल्डर प्रतीक पुन्हा एकदा पुढे आले. फिल्डिंग चांगली. चेंडूची फिकी खराब राहिली आहे. इथे सिंगल मिळाली आहे सर. सिंगल डबल्स घेत आहेत. धावफलक हलतं ठेवण्याचं कार्य करतायत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 50 धावांचा चेस आहे. आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 22 धावा बनल्यात. थँक्यू. मैदानावरती येणारे 18 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता राहिली आहे ती 28 धावसंख्येची. 18 चेंडू आणि 28 धावा. हिमतीने हारा, हिम्मत कदापि हारू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. चमकतो तो जो घणाचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो.
आज हिम्मत ठेवावी लागेल आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ साकारावा लागणार. ही प्रेक्षक वर्ग पहा स्क्रीनवरती पाहायला मिळतात, जल्लोष करतायत. प्रत्येकाची गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. कॅमेरामन दर्शवतात इथून, मात्र ही प्रेक्षक वर्गाची गर्दी तुम्ही पाहताय. प्रत्येक जण या ठिकाणावरती निश्चित आलेला पाहायला मिळालाय. प्रत्येक जणांची आज उपस्थिती प्रार्थना आणि वंदनीय होती. जितकी स्पर्धेला गर्दी ना तितकी स्पर्धेला प्रसिद्धी आपण नेहमी पाहिलंय आणि ही गर्दी पाहायला मिळाली आहे. स्कोर कार्ड वरती धाबा त्या 22, 18 चेंडू आणि 28 ची गरज. 18 चेंडू आणि 28 धाबा. स्ट्राईक गोलंदाजी मार्कवरती अनिकेत, खरं तर आयकॉन खेळाडू म्हणून तो आज खेळत असताना पाहायला मिळालाय आणि त्याची गोलंदाजी मागील षटकामध्ये भरधाव वेगाने त्याने गोलंदाजी करत 2 फलंदाजांना बाद केलंय. 18 बॉल 28 ची गरज. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलाय क्षेत्ररक्षक, वेगाने येतोय, सिंगल मिळेल की बळ एकीर धाव आली आहे. 27 अजून याव्यात. 17 चेंडूचा खेळ शेष, 10 वरती अजूनही बनवायचे आहेत. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. काय जबरदस्त रंगतदार सामना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एनसीसी नारंगी संघ देखील या मॅच मध्ये फाईट करते. सुरुवात चांगली झाली, या मॅच मध्ये धक्के दिले, फलंदाजांना बाद केलं, परंतु इथून आणखीन चांगली गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूला निखिल पाटील रंगात आलाय, त्याच्या बॅटमधून षटकारही पाहायला मिळालाय आणि निखिल पाटील जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत अशा पल्लवित असतील दत्ताली स्पोर्ट जुचंद्र पतू पॅकर्स या टीमच्या. कारण अशा परिस्थितीमध्ये कशी बॅटिंग करावी हे ठाऊक असणारा फलंदाज निखिल पाटील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अनिकेत बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस उडवलाय, आणखीन एक मोठा फटका. निखिल पाटील दत्तालीचा वंडर बॉय या मॅच मध्ये आणखीन एक धमाका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. ठोकलाय षटकार. थँक्यू. लढता लढता हारलो जरी, हारायला माझा अंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन, शांत बसायला काय मी संत नाही. निखिल पाटीलच्या बॅटमधून तडाखा आलाय. आज मात्र बॅटिंग चांगली करतोय तो. होऊ दे जरा उशीर, सोडतोस का तू धीर, रात संपता पहाट होईल पुन्हा. खेळाडू पेटून उठलाय आता मैदानाच्या आतमध्ये. धाव फलकावरती 29 आहे, 4 फलंदाज बाद झालेत. मॅच मध्ये रंग भरलेत. 21 ची गरज आहे. संकेजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. रोहन कुंजबिहारी पाटील यांच्या माध्यमातून सामना जिंकला तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज. 3009. अजून कोण? सामन्याला सुरुवात होतीये. पुन्हा एकदा आपण पाहतोय 16 बॉल 21 ची आवश्यकता राहिली आहे. प्रेक्षक वर्ग आलेत. ही गर्दी, हा स्टँड खचाखच भरलाय. अनिकेत वरती हल्ला चढवलाय. निखिल पाटील बॅटच्या आउटसाइड, सिंगल निश्चित मिळेल. इथून धावा निश्चित येणाऱ्या दुहेरीचा प्रयत्न होईल का? सेकंड साठी परतलाय पाटील. वेगाने धावतोय पाटील. धावा आल्या ते एकंदरीत 2. संघाची धावसंख्या बनते 31 बनल्यात. 19 ची आवश्यकता, 15 चेंडू आणि 19 ची गरज. काय जबरदस्त बॅटिंग निखिल पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इम्पॅक्ट टाकलं या मॅच मध्ये. जोपर्यंत मी उभा आहे तोपर्यंत सामना संपणार नाही. रोवले पाय रण मैदानी, हा पठ्ठ्या असाच सामना सोडणार नाही. निखिल पाटील या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकतोय. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 4 चेंडू मध्ये 13 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत चौधरी, गोलंदाज तयार. 15 चेंडू 19 धावांची आवश्यकता. इथे बॅट सुटली आहे, बॅट निसटली आहे. वेगात मारण्याचा प्रयत्न सर केला होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक वेगाने टाकलेला बॉल होता. इरादे मोठे आहेत या खेळाडूचे. प्रत्येक षटकारासाठी ऋतिक पाटील यांच्या माध्यमातून निखिल पाटीलच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून बसलाय. इरादे ज्या वेळेला नेक असतात ना, किंबहुना आपण जास्तीचे प्रयत्न करतो त्यावेळेला नेहमीच अशा दर्जाची बॅट हातातून निसटत असताना मला मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती रिषभ पंतने जेवढी बॅट सोडली आहे ना, मला वाटतं कदाचित त्या तुलनेमध्ये ही जास्तीची बॅट सोडलेली नाहीये. मैदानाच्या आतमध्ये निखिल पाटीलने, रिषभ पंतने भारतीय संघाला जिंकून दिलं होतं. खडतर परिस्थितीमधून संघाला एक मोठा विजय त्याने मिळवून दिला होता. विजय पताका पटकावला होता. निखिल पाटील चांगली बॅटिंग करतोय सध्या दगडीला. निखिल पाटीलचा खेळ आपण पाहिला, चांगल्या दर्जाचा खेळ त्याने साकारलाय. आडवा बॅटने बॅटची लिडिंग एज
झेल टिपण्यात आलाय. 31 धाव संख्येवरती 5वा फलंदाज निखिल पाटील आउट. थँक्यू सर. या मॅच मधली गोल्डन विकेट आपल्याला पाहायला मिळते. निखिल पाटीलला बाद केलाय. अनिकेत चौधरी या मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी करतोय. खऱ्या अर्थाने NCC नारंगी संघाचा 12वा खेळाडूने मला सांगितलं की या चेंडूवरती निखिल पाटीलला अनिकेत बाद करेल. बादच केलाय. काय प्रेडिक्शन पाहायला मिळालं? नाही, मला वाटतं याचे किशे तपासावं लागणार आहेत. कारण 12वे खेळाडू आजकाल जेवढं प्रेडिक्ट करू लागलेत ना, आज मात्र मला वाटतं थोड्या दिवसापूर्वी उसाटणी गावामध्ये किस्सा घडला होता. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर विकी भोईर दाखल होत असताना पाहायला मिळतोय. याचाही मी आवर्जून उल्लेख केला होता. बॅटिंग ही चांगलीच करतो, दर्जेदार स्ट्रोक मेकर आहे आणि आज बॅटिंग त्याला करावी लागणार आहे. परंतु निखिलने या मॅच मध्ये रंग भरलेत. खरं तर सामन्याला जवळ आणलं. 19ची आवश्यकता राहिली आहे या मॅच मध्ये. प्रेक्षक वर्गाची गर्दी पहा. ही प्रेक्षक वर्गाची गर्दी पाहायला मिळते. चला थोडीशी काळजी घ्या, कोणताही ब्रँड दिसू नये. चंद्रपाडा आणि वाकीपाड्याचे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहतायत. खरं तर 13 बॉल आणि 19ची गरज आहे. 13 चेंडू आणि 19ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. अनिकेत हे षटक आणि हा चेंडू सर्वाधिक महत्वाचा आहे. नवीन बॅटर विकी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्रोक मेकर आहे तो खेळाडू. पावसाळ्या रबर बॉल क्रिकेटची सामना. 1 बॉल 5ची गरज असताना या बहादराने षटका ठोकला होता. तोच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या बॉल उजव्या अशीच्या बाहेर जाऊ दिलाय. 12 चेंडू आणि 19ची आवश्यकता. 2 षटक हाताले या गोलंदाजाने आणि भरधाव वेगाने गोलंदाजी करत असताना अनिकेतने प्रतिस्पर्ध्याला रोखण्याचा प्रयत्न केलाय. मॅच आता रंगात आली आहे. 12 बॉल 19ची गरज. एक ब्रेक घेऊयात, डीजे कडे जाऊयात. थँक्यू. रोहन कुंजविहारी पाटील यांनी पारितोषिक लावलंय. जर दत्ताळी संघ जिंकला तर 3009 रुपयाचं कॅश प्राइज रोहन कुंजविहारी पाटील यांच्याकडून. काय जबरदस्त गोलंदाजी खऱ्या अर्थानं अनिकेत चौधरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. बेनापट्टी एक्सप्रेस आज भरधाव वेगाने धावली या क्रीडांगणावरती. मोठमोठ्या फलंदाजांना त्यांनी बाद केलंय. मागील चेंडूवरती निखिल पाटीलची महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली. क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या ठिकाणी मोहनदादा पाटील यांना देखील तुम्ही पाहताय. महेंद्रजी भगत हे देखील आहेत. सर्व त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचा आनंद घेतात. गंधर्व पाटील यांना देखील तुम्ही पाहताय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. काय क्रीडा रसिकांची गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या कालावधीमध्ये आणखीन एक मोठी स्पर्धा द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची देखील अशाच परिस्थितीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या 6 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान श्रीमान बालासाहेब ठाकरे चषक 2026 आणखीन एक मोठी स्पर्धा याच विभागामध्ये तुम्ही पाहणार आहात. जाऊया मॅचच्या दिशेने. येणारे 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. हा सामना रंगात आलाय. अप्रतिम सामना, पैसा वसूल सामना. क्रीडा रसिकाने देखील या सामन्याला डोक्यावरती घेतले आहेत. विकेट पडल्या ना आवाज होतो, षटकार मारला ना तरी आवाज होतो. पूर्णपणे क्रीडा नगरी दुमदुमली आहे. क्रीडा रसिकांच्या माध्यमातून अप्रतिम क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. येणारे 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती जय पाटील, परंतु मैदानावरती धारावे एक्सप्रेस विकी भोईर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच चांगली होणार, पंजा ताकदीनेच लढवला जाणार आहे. इथून मात्र येणारे 12 बॉल 19ची आवश्यकता. एकटा लढला होता मयूर मांगेला, ज्याने धावा बनवल्या आणि त्याच जोरावरती आज मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना अडचणी वाढल्यात. चला घाई करा. नारंगीकर प्रतीक, मला वाटतं प्रतीकने जास्ती जवळ घेतलाय. प्रत्येक बॉल नंतर गोलंदाजा जवळ आलाय तो. पेनल्टी संघाला नाही, कदाचित प्रतीकलाही लागू शकते. 19 चेंडू 12 बॉल आणि 19ची आवश्यकता राहिली आहे सामन्यामध्ये. 12 बॉल आणि 19 धावा. 12 चेंडू 19ची आवश्यकता. पाती स्ट्रायकर एंडला डावखुऱ्या हाताचा आणि आता मात्र त्याला मोठी खेळी करावी लागणार आहे. पहिला बॉल उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपण्यात आला आणि बॅटर हितेंद्र भोईर आउट.
थँक्यू. हा प्रकार होता पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर जास्त डिस्टन्स कमी, फटका फसला, मिड विकेट रिचनला फिल्डर होते. आणखीन एक मोठा धक्का, हितेंद्र भोईर पाती बाद झालाय आणि मैदानावरती एकच जल्लोष, कमाल आहे, धमाल आहे. आणि आज जुचंद्र नगरीमध्ये एकच जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. क्रीडा रसिक सातत्याने जल्लोष करतायत. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त जजमेंट पाहायला मिळालं. फटका फसला होता अगदी, जर पाहिलं तर नियंत्रण नव्हते या फटक्यावरती आणि फिल्डर त्या ठिकाणी आले. कमालीचा झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का, नवीन फलंदाज कल्पेश भोईर मैदानावरती दाखल झाला. या मॅचमध्ये येणारे 11 चेंडू, सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 19 धावा. जर हा सामना जर इथून दत्ताळी जुचंद्र संघाने जिंकला तर या स्पर्धेच्या माध्यमातून ओम साई मंडप डेकोरेटर्सचे सर्वे सर्वा मनोज कांतीलाल पाटील यांच्याकडून दिला जाणार आहे अख्खा बकरा. 11 बॉल आणि 19 ची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 19 धावा. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत आणि मैदानाच्या आतमधून एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना 31 ला 6. पूरन नारंगीवाली यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. आदरणीय आशिकजी वर्तक साहेब नगरसेवक ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. नायगाव विभागाचे नगरसेवक म्हणून नवनिर्वाचित ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. 11 चेंडू आणि 19 ची गरज. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. पुढचा बॉल यावेळेला उजव्या एसटीच्या बाहेर दिशाहीन व्हाईट बॉल. एक्स्ट्राची रन्स येत असताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव व्हाईट बॉलने सामन्यामध्ये रंग भरतायत. 18 ची गरज राहिली आहे. 11 चेंडूचा खेळ शेष राहिलाय. कधी इकडे कधी तिथे सामना मैदानाच्या आतमध्ये ज्या रंजकता भरा स्थितीमध्ये पाहायला मिळालाय. 11 चेंडू आणि 18 ची गरज. यावेळेचा बॉल हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. कॅच बनलेला नाहीये. क्षेत्ररक्षकाने बॅकअप मयूरने चांगले दिलाय. 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत. दुहेरीच्या मदतीने धावा बनतायत. ते एकंदरीत 34 आहेत. 16 ची गरज राहिली आहे. एक एक धाव एक पाऊल पुढे टाकणं गरजेचं आहे. क्षणाक्षणाला हा सामना मात्र आता तुल्यबळ स्थितीमध्ये आलाय. कंपॅरिझन करणं अवघड आहे कारण क्रिकेटमध्ये बाकीतही केवळ स्वप्नरंजक राहतात. जिथे मात्र उत्साह वाढवतात, जिथे आनंद देतात, या पलीकडे जास्तीचं काही नाही. बाकी तर कोणी करू शकत नाही या मॅच. 10 बॉल 16 ची गरज. 10 चेंडू आणि 16 धावा. 10 चेंडू आणि 16 ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मला मिळेल. स्ट्रायकर हिंडला नव्याने आलेला कल्पेश. बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक 2 आले चेंडूच्या खाली. झेल टिपण्यात आला आणि कल्पेश भोईर देखील माघारी परतेल. आणखीन धक्का. थँक्यू. हार जीत ही लपंडावरे. जिद्द राहू दे म्हणी जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे. सिद्ध होनी उजळायचे पुन्हा. भूषण भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना मला मिळतात. धावा बनवायच्या होत्या 50. एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेत. आज कैवल्य पाटीलला मी बॅटिंग साठी पाहिलेलं नाहीये. जो कैवल्य पाटील ओपनिंगला येत असताना मला मिळायचा तो अद्याप बॅटिंग साठी आलेला नाहीये. मैदानावरती फलंदाज भूषण भोईर दाखल झालाय. परंतु काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. संयमी भूमिका खऱ्या अर्थानं आपल्यासाठी मार्ग दाखवत असते. इथून संयम दाखवावं लागेल. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 9 चेंडू 16 धावांची आवश्यकता. जय पाटील या षटकामध्ये इम्पॅक्ट टाकतोय. काय जबरदस्त कामगिरी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जय पाटील याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. क्रीडा रसिक महिला वर्ग देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे.
काय या स्पर्धेला डोक्यावरती घेतलाय क्रीडा रसिकांनी. तुडुंब भरली आहे क्रीडा नगरी. सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेतात. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कोणी खाली बसलाय, कोणी उभा राहिलाय, कोणी रेलिंगला बसून उभा आहे. प्रत्येक जण या स्पर्धेचा आनंद घेतात. स्पर्धा मोठी आहे आणि या स्पर्धेला डोक्यावरती घेतलाय या प्रेक्षक मायबापाने आणि खऱ्या अर्थानं त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जाऊया मागच्या दिशेने. बॉलिंग ट्रॅक वरती जय पाटील, स्ट्रायकिंग एंडला भूषण भोईर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मोठा फटका, एक्स्ट्रा कव्हर रिझनला फिल्डर आहे. आणखीन एक झेल. वाह, काय कॅच पकडलाय. व्हॉट अ कॅच. थँक्यू. 34 धावा फलकावरती आहेत. 8 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. पहिला सामना चुरशीचा झाला, दुसरी मॅच चुरशीची झाली आणि आता मात्र तिसरी मॅच देखील तशीच होते की काय. येणाऱ्या 8 बॉल आणि विजयासाठी 16ची गरज आहे. आणि ज्याचा मी उल्लेख केला होता, जो आघाडीसाठी बॅटिंगसाठी गेले अनेक वर्ष येताना पाहायला मिळालाय, तोच कैवल्य दत्तात्रय पाटील आता बॅटिंगसाठी मैदानावरती येतोय. ही नॅट नंबर 10 10व्या क्रमांकावरती आलाय तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. मोहनजी पाटील वामन लक्ष्मण पाटील साहेब यांच्या माध्यमातून नारंगी संघ जिंकला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. जिग्नेजी मात्रे साहेब यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचा कॅश प्राइज आहे जर बंधूने हा सामना जिंकून दिला तर. ड्रॉप सीनचा हिरो आलाय. ही परिस्थिती ज्याला नेहमी रास्त ठरते असा सिच्युएशनला तो मैदानावरती येतोय. 8 बॉल 16ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 16 धावा. कैवल्य पाटील बंधू मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता. काय सामना बनलाय. पैसा वसूल सामना. खऱ्या अर्थाने एनसीसी नारंगी संघाने या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना भरपूर जास्त इम्प्रेस केलाय. मैदानावरती कैवल्य पाटील बंधू दाखल झालाय. जबाबदारीने बॅटिंग करावं लागेल. खऱ्या अर्थानं संघातील महत्वाचा खेळाडू आहे आणि इथून संघाला जर पाहिलं तर बाहेर काढावं लागेल. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये सापडतो ना तेव्हा तेव्हा चांगली कामगिरी पाहायला मिळते. परंतु बॅटची एज. मैदानावरती काय घडतंय. सातत्याने विकेटची पडझड. तू चल बे आया. आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू सर. एका बाजूला आयकॉन प्लेयर विकी भोईर नॉन स्ट्रायकिंग एड वरती उभा आहे. स्ट्राईक रोटेट केली जात नाहीये, तो पाहतच राहिलाय आणि एका बाजूला विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं अचंबित करणारं क्रिकेट, थोडंसं अविवेकी क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु इथून जर पाहिलं तर मार्मिक मैदानावरती दाखल झालाय. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. अजूनही सामना संपलेला नाही आहे. या मॅच मध्ये पतू पॅकर दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघ कमबॅक करू शकतो. उघडतील ते बोटे तुझ्यावर, तू मात्र खचू नकोस. अरे वारसा आहे जुचंद्रकरांनो, इतक्यात माघार घेऊ नकोस. फाईट गरजेची आहे या मॅच मध्ये आणि ती फाईट करावी लागेल दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या टीमला. शेवटची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये राहिली आणि अर्थात 9 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. क्रिकेटचा खेळ आहे, शेवटपर्यंत हार मानायची नाही. दिवेश भोईर यांच्या माध्यमातून दत्ताळी जिंकली तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 7 बॉल 16ची गरज. 60 चेंडू आणि 16 धावा. 60 चेंडू आणि 16ची आवश्यकता आहे. नाही बायकोचा भाऊ हा काळजापेक्षा मऊ. 10 फलकावरती येणारे 7 बॉल आणि 16ची गरज आहे. पुढचा बॉल सोडू दिलाय. हा बॉल 6 चेंडू आणि 16ची आवश्यकता राहिली आहे. 6 चेंडू आणि 16 धावा. विकेट हॅट्रिकचा बॉल होता आणि जो जिथे येणारे 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी केलेली आहे. जय पाटीलने विकेट हॅट्रिक घेतली आहे. या षटकामध्ये सलग 3 चेंडूवरती 3 फलंदाजांना बाद केलाय. काय गोलंदाजी केली आहे. या मॅच मध्ये घुसखोरी केली आहे. या मॅच मध्ये शिरकाव केलाय. परंतु अजून सामना संपलेला नाहीये सर. विकी भोईर मैदानावरती आहे आणि या परिस्थितीमधून जर पाहिलं तर संघाला ते बाहेर काढू शकतात. चांगली बॅटिंग करावी लागेल.
टीम मीटिंग मैदानावरती पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं संघाने घेतलेली मीटिंग संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जात असते आणि आज NCC नारंगी संघ मैदानावरती वेळ घालवत आहेत. परंतु जास्तीचा वेळ घालवू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. येणारे 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिक नंबर 3 पाहायला मिळाली या स्पर्धेतली. खऱ्या अर्थानं एका बाजूला विकेट हॅट्रिक मात्र प्रीतम बारीने, कैवल्य पाटीलने आणि 3री हॅट्रिक घेतली ती अर्थात जय पाटीलने. 6 बॉल आणि 16ची आवश्यकता. 6 चेंडू आणि 16 धावा. सामना आलाय कुठे? क्रिकेट रसिकांची गर्दी पाहायला मिळते. ही प्रेक्षक वर्ग पहा, आज मात्र काका उत्साहित आहेत, आनंदी आहेत, घरचेही पाहत आहेत. या प्रेक्षक वर्गाची गर्दी पहा, सातत्याने गर्दीचे विक्रम मोडीस काढलेत या स्पर्धेने. येणारे चेंडू राहिले 6 बॉल 16 धावा. विकी स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय. या खेळाडूला तो खेळ साकारावा लागणार आहे. 50 धावा चेस करताना दमछाक झालाय नारंगीकर. जवळपास 3 तासाचा सिनेमा संपलाय. घाई करा, जास्तीचा वेळ गेला या मॅच मध्ये. चला थोडी घाई करा. येणारे चेंडू राहिले 6 मध्ये 16 धावा. क्षेत्र कोणतंही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही आणि हे कष्ट तुम्हाला करावे लागणार आहेत. एकच गोष्ट स्पष्ट आहे, रोजचं कष्ट श्रेष्ठ आहे आणि ते कष्ट तुम्हाला आता इथे करावे लागणार आहेत. अडचणींना सामोरं द्यायचं आहे, तक्रार करायची नाही. कारण देव असा डायरेक्टर आहे ना, जो कठीण रोल एका बेस्ट ऍक्टरला देतो. आज तुम्हाला कठीण रोल मिळालाय, तक्रार करायची नाही. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेर थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. डॉट बॉल. येणारे 5 चेंडू आणि 16ची गरज. काही जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. वेगवान चेंडू, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे डॉट आलाय. येणारे 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं, चांगला चेंडू पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, अपयशी ठरले. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. फुलटॉस बॉल आणि या चेंडूला समोरच्या दिशेने उडवलाय आणि ते कॅच कंप्लीट केलाय. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. इथे फलंदाजाला बाद केलाय की नाही, तिसरे पंच पाहणी करतील. तिसऱ्या पंचानं रेफर केलाय, सामना संपलेला नाहीये. DRS ची मागणी केली आहे, कॅच कंप्लीट झाला आहे की नाही आमचे पंच पाहणी करतील. परंतु काय जबरदस्त जजमेंट पाहायला मिळालं. विकी भोईरचा फटका होता, फटका फसलाय का त्याचं उत्तर तिसरे पंच देतील. डिसिजन अजूनही पेंडिंग पाहायला मिळालाय. खरं तर हा कॅच कॅरी झालाय असंच वाटतंय, कारण ज्या रीतीने सेलिब्रेशन पाहायला मिळालं होतं या खेळाडूंचं. मयूर मांगेलाने स्ट्रेच केलं होतं, स्वतःला झोकून दिलं होतं. 2000 रुपयाचा कॅश प्राइज. जर का सामना जिंकला तर वामन लक्ष्मण पाटील यांच्या माध्यमातून NCC नारंगी टीमसाठी आलेलं पाहायला मिळालेलं आहे. परंतु या बॉलवरचा ऍक्शन रिप्ले पहा, ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. ही कॅच इथून मात्र कॅमेरा थोडासा दूर आहे आणि त्यामुळे विविध कॅमेरा अँगलने पाहणं गरजेचं राहील. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय, हा साइड कॅमेरा अँगल इथून दर्शवला जातोय. क्या बात है. दूध का दूध है, पानी का पानी. JTC ने इथे स्पष्ट केलं. हा सामना NCC नारंगी या टीमने इथे जिंकलेला पाहायला मिळाला. अभिनंदन, गुड कॅच, व्हेरी गुड कॅच मयूर मांगेला. चला NCC नारंगी हा संघ सामना जिंकत असताना पाहायला मिळतोय आणि कैवल्य पाटील यांच्यासाठी अभिष्कारजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. त्याच वेळेला एका बाजूला केदारजी पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. श्रेयश कदमसाठी अभिष्कार पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय.
विलास भोईर साहेब यांच्या माध्यमातून श्रेयश कदमसाठी एकंदरीत 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विकी भोईरसाठी आविष्कारजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि वामन लक्ष्मण पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज NCC नारंगी या टीमसाठी आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या आपण आमंत्रित करतोय. पुन्हा एकदा 3 मॅच झाल्यात आणि 3 मॅच मध्ये एकच नाव चर्चेचा विषय राहिलाय. आमंत्रित करूयात मयूर मांगेला तिसऱ्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच.